Hi dear students, welcome to the second semester for the course Applied Mathematics. तर ह्यामध्ये आपण युनिट 1 मध्ये जो चॅप्टर फर्स्ट आहे फंक्शन्स अँड लिमिट हे सुरुवातीला चॅप्टर बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत ते आपण सुरुवातीला बघून घेऊया. ओके, सो फर्स्ट आय विल डिस्कस ऑन नंबर सिस्टीम. सो नंबर सिस्टीममध्ये येस सुरुवातीला आपण सेट बघणार आहोत, सेट ऑफ होल नंबर्स. ओके, तर सेट ऑफ होल नंबर्स काय असतो? अ नंबर्स, येस, इट इज नथिंग बट 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. तर हे काय आहे? सेट ऑफ होल नंबर्स. ओके, त्यानंतर बघूया आपण नॅचरल नंबर. नॅचरल नंबर काय असतो? सेट ऑफ होल नंबर्स एक्सक्लुडिंग 0. म्हणजेच सेट ऑफ नॅचरल नंबर काय येईल? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. ओके, लक्षात येते का? बघा, होल नंबर्समधनं आपण काय एक्सक्लूड केला? 0. तर आपल्याला काय भेटतो? सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ओके, त्यानंतर बघणार आपण सेट ऑफ इंटिजर्स. सो इंटिजर्स इट इज जनरली डिनोटेड बाय झेड किंवा काही ह्याच्यामध्ये आय ने डिनोट करतात. तर इंटिजर्स काय असतो? येस, इट इज नथिंग बट 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 अँड सो ऑन. किंवा हेच कसं डिनोट करतात? 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. अँड ऑन लेफ्ट हँड साईड -1, -2, -3 अँड सो ऑन. So this is nothing but what? Set of integers. ओके, तर अशा प्रकारे आपण काय बघितलं? सुरुवातीला सेट ऑफ होल नंबर्स, त्यानंतर सेट ऑफ नॅचरल नंबर्स, त्यानंतर काय? सेट ऑफ इंटिजर्स. त्यानंतर आपण बघणार आहोत रॅशनल नंबर. ओके, सो रॅशनल नंबर इट इज डिनोटेड बाय कॅपिटल क्यू. ओके, सो डेफिनेशन काय आहे सेट ऑफ रॅशनल नंबरची? येस, इट इज ऑफ द फॉर्म ए बाय बी वेअर ए बी बिलॉंग्स टू झेड. येस, ए बाय बी, इट इज ऑफ द फॉर्म ए बाय बी वेअर ए अँड बी बिलॉंग्स टू झेड प्रोव्हाइडेड दॅट बी इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय? असे सगळे नंबर्स जे की कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? ए अपॉन बी वेअर ए बी बिलॉंग्स टू वॉट? झेड. झेड मीन्स सेट ऑफ इंटिजर्स वेअर डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0. ओके, फॉर एक्झाम्पल you can say 2 upon 3. yes, it is a rational number. का? कारण 2 आणि 3 हे कुठून आहेत? फ्रॉम सेट ऑफ इंटिजर्स अँड इट इज ऑफ द फॉर्म a by b. Next, -4 upon 3. yes, can I say it is belongs to set of rational number? Yes, because -4 is belongs to z and 3 is also belongs to z. So this is belongs to q. आता बघा, 2 belongs to q असं म्हणू शकतो का मी? Yes. Okay, even though it is not of the form a by b, you can convert this into in the form of a by b by taking denominator 1. ओके, त्यामुळं 2 हा देखील परत काय असेल? रॅशनल नंबर. ओके, सिम्पली you can say that set of integer is subset of what? Set of rational number. Subset means what? All the members of set of integer is present in set of rational number. Okay, next, irrational number. Okay, so it is generally denoted by what? q dash. So irrational number ची डेफिनेशन आपण सिम्पली काय लिहू शकतो? येस, irrational numbers, a number whose
decimals are non-terminating, okay, or not repeating. म्हणजेच थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता, असे रियल नंबर जे की रॅशनल नाही आहेत. ओके, त्याचे भरपूर डेफिनेशन आहेत इरॅशनल नंबरचे. सो इरॅशनल नंबर मीन्स व्हॉट? अ नंबर whose decimal expansion neither terminating nor repeating. ओके, सो किंवा थोडक्यात काय म्हणू शकता, अ रिअल नंबर विच इज नॉट रॅशनल. ओके, और द नेक्स्ट डेफिनेशन ऑफ इरॅशनल, अ रियल नंबर विच इज नॉट रॅशनल. ओके, मग काय बघा, पहिली डेफिनेशन, अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन नायदर टर्मिनेटिंग नॉर रिपीटिंग. म्हणजे तुम्ही जर का डेसिमल एक्सपान्शन घेतलं एखाद्या नंबरचा, ओके, तर ते टर्मिनेट सुद्धा होत नाहीये आणि रिपीट सुद्धा होत नाहीये. फॉर एक्झाम्पल, मी जर का नंबर घेतला 1/2. 1/2 मीन्स इट इज व्हॉट? 0.5. सो व्हॉट दिस मीन्स? इट मीन्स डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग, कुठेतरी स्टॉप होतोय. ओके, सो दिस इज नॉट irrational number. Okay, next example, suppose 1/3. 1/3 means 0.333 and so on. What this implies? The decimal expansion is repeating. Okay, so irrational number म्हणजे काय असतो? Not terminating nor repeating. Okay, so for example, if you took the value of √2, okay, so √2 is equal to 1.41421356 and so on. तर तुम्ही जर का बघितलं √2चं डेसिमल एक्सपान्शन, यस, तर हे जे डेसिमल एक्सपान्शन आहे, एक तर टर्मिनेट सुद्धा होत नाही, टर्मिनेट मीन्स स्टॉप्स, किंवा रिपीट सुद्धा होत नाही. तुम्ही जर का हे एक्सपान्शन पूर्ण टोटल बघत गेला तर प्रत्येक एक्सपान्शन मध्ये हे काय होत आहे, वेगवेगळे व्हॅल्यू येत जातात. म्हणजे कोणता स्पेसिफिक बंच किंवा स्पेसिफिक टर्म हा रिपीट होत नाहीये. ओके, देअरफॉर √2 इज सेड टू बी व्हॉट? irrational number. Okay, similarly, if you see the example, value of pi, so value of pi is equal to, so it is what? 3.141592,654 and so on. पायची व्हॅल्यू सुद्धा तुम्ही जर का चेक केली तर त्याचं डेसिमल एक्सपान्शन स्टॉप पण होत नाही, म्हणजे टर्मिनेट पण होत नाही आणि रिपीट पण होत नाही. ओके, सो देअरफॉर दिस पाय इज अगेन व्हॉट? इट इज irrational number. Okay, so therefore such a collection whose decimal expansion neither terminating nor repeating is said to be irrational number. It is denoted by q dash, किंवा simply काय लक्षात ठेवा? A real number which is not rational. Okay, so now we'll move to our main number system, which is what? Real numbers. It is denoted by r. So real numbers म्हणजे थोडक्यात काय, जी आपली एक्स ॲक्सिसची जी लाईन असते एक्स वाय ॲक्सिस वरती, ह्या ॲक्सिस वरचे सगळे जे पॉइंट्स असतात ते पॉइंट्स म्हणजे काय? इट इज नथिंग बट सेट ऑफ रियल नंबर्स. ओके, सो इट इज नथिंग बट सिम्पली युनियन ऑफ व्हॉट? रॅशनल अँड irrational. Okay, so set of real number is nothing but simply it is union of rational and irrational. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे रियल नंबर्स असतील, म्हणजे थोडक्यातच काय असतील, त्या लाईन वरचे सगळे पॉइंट्स असतील एक्स ॲक्सिस वरचे. ओके, सो दिस इज व्हॉट आवर रियल नंबर सिस्टम.
सो अशा प्रकारे आपण सगळं नंबर सिस्टीम बघितलेली आहे. सेट ऑफ होल नंबर्स, नॅचरल नंबर्स, इंटिजर्स, देन रॅशनल, irrational and real numbers. So now we'll move to next point, intervals. Okay, next point, intervals. So first आपण बघूया ओपन इंटरवल. ओपन इंटरवल म्हणजे काय? Yes, it is denoted by this symbol. Okay, so left hand side this circular bracket, right hand side circular bracket, आणि इथे व्हॅल्यू काय असतील? A आणि B. ओके, सो हे कसं वाचतो आपण? ओपन इंटरवल A, B. ओके, सो त्याचं मीनिंग काय? मॅथमॅटिकल, इट इज व्हॉट? सच अ व्हॅल्यू x वेअर x बिलॉंग्स टू R, म्हणजे x हे काय? रिअल नंबर आहे. ओके, आणि x लाइज बिटवीन काय? A अँड B. ओके, इट इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन A अँड स्ट्रिक्टली लेस दॅन B. येस, सो थोडक्यात काय? ओपन इंटरवल ए बी मीन्स इट इज द कलेक्शन ऑफ ऑल रियल नंबर्स इन बिटवीन ए अँड बी एक्सक्लुडिंग ए अँड बी. सो हे जे बाउंड्री पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स या नंबर सिस्टीम ह्या इंटरवलमध्ये येणार नाहीत. ओके, सो फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग ओपन इंटरवल 2, 3. ओके, so open interval 2, 3 means what? Such a set of numbers such that x belongs to R, okay, where x is strictly less than 3 and strictly greater than 2. ओके, सो म्हणजेच थोडक्यात काय? असे सगळे नंबर्स जे की लायस बिटवीन काय? 2 and 3 excluding boundary points. Excluding boundary points means except 2 and 3, all the values in between 2 and 3. For example, suppose on real line, this is your 2 and this is your 3. Okay, so this is what? All the numbers in between 2 and 3. सो हे 2 आणि 3 ला सोडून जे काही नंबर ह्या दोघांच्या मध्ये जेवढे काही नंबर्स असतील ते सगळे नंबर्स एक्सक्लुडिंग 2 and 3, द नंबर्स विच इज लाइज बिटवीन 2 and 3. ओके, ऑल द नंबर्स, फॉर एक्झाम्पल 2.5, फॉर एक्झाम्पल 2.9, ओके, और 2.999, 2.5, ओके, 2.1, हे सगळे नंबर्स जे की लाइज बिटवीन काय? 2 and 3. तर अशा सगळ्यांचा कलेक्शन म्हणजे काय असतो? ओपन इंटरवल 2, 3. ओके, त्याचप्रमाणे नेक्स्ट क्लोज्ड इंटरवल. येस, सो द क्लोज्ड इंटरवल, it is denoted by close bracket a b. Okay, definition of this is what? Such a numbers x where x belongs to R and x is less than or equal to b and greater than or equal to a. म्हणजे याचा मीनिंग काय आहे? ऑल द नंबर्स इन बिटवीन ए अँड बी इन्क्लुडिंग बाउंड्री पॉईंट्स. इन्क्लुडिंग बाउंड्री पॉईंट्स म्हणजे ए आणि बी सुद्धा त्याच्यामध्ये असतील. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज आय एम टेकिंग क्लोज इंटरवल 0, 1. ओके, क्लोज्ड इंटरवल 0, 1 ची डेफिनेशन काय असेल? x such that x belongs to R and x is lies between 0 and 1 means all the values in between 0 and 1 including 0, 1. For example, this is your 0, this is your 1. या 0 आणि 1 मधले जे काय सगळे पॉइंट्स असतील ते सगळे पॉइंट प्लस 0 and 1. सो दिस इज नथिंग बट व्हॉट? युअर क्लोज्ड इंटरवल 0, 1. म्हणजे ह्याच्यामध्ये 0 पण येईल, 1 पण येईल. ओके, 0.5 पण येईल. हे सगळे कशामध्ये येतील? क्लोज्ड इंटरवल 0, 1 मध्ये. दिस इज व्हॉट? द डेफिनेशन ऑफ क्लोज्ड इंटरवल ए बी. ओके, तर त्यानंतर आपण बघणार आहोत. येस,
semi open interval. Next, semi open interval. So semi open interval means what? One side is open, one side is closed. So for example, आता open close बघूया. Open A, close B. So ह्याचं meaning काय असेल? Yes, तुमच्या लक्षात आलं असेल. All the numbers in between A and B excluding A because this is open and including B because this is closed. म्हणजेच डेफिनेशन कसे असेल? X such that X belongs to R and X is less than close असल्यामुळं equal to B and greater than open असल्यामुळं फक्त काय येईल? Strictly greater than B. Okay. So this is what a definition of open closed interval. त्यालाच काय म्हणतो आपण? Semi open interval. Okay. So for example, open 5 close 7. ओके. सो नेहमी लक्षात ठेवा लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू राईट हँड पेक्षा लहान असते. ओके, इंटरवल मध्ये. सो ओपन 5 क्लोज 7 मीन्स व्हॉट? ऑल द कलेक्शन ऑफ numbers such that x belongs to R and x is less than or equal to 7 and strictly greater than 5. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये 5 येईल का? नाही, बिकॉज 5 इज वॉट? ॲट ओपन साइड. मग 6 येईल का? येस, बिकॉज 6 इज लाईज बिटवीन ओपन 5 अँड क्लोज 7. 6.9, yes, again it is present because this is lies between 5 to 7. Okay, so this is suppose your 5 and this is 7. Open 5 7 close म्हणजे काय? 5 ला सोडून त्याच्या पुढचे सगळे पॉइंट्स आणि क्लोज 7 म्हणजे 7 सहित सगळे आतले पॉइंट्स. ओके. सो ह्याच्यामध्ये काय येईल? 6.99 येईल, 5.1 येईल, ओके, 6 येईल, 6.2 येईल. हे सगळे पॉइंट कशामध्ये येतील? ओपन 5 क्लोज 7 मध्ये. येस. सो दिस इज वॉट? सेमी ओपन इंटरवल. आता ह्याच टाईपचा दुसरा सेमी ओपन इंटरवल काय असेल? लेफ्ट हँड साइड क्लोज अँड राईट हँड साइड ओपन. ओके. So this is what? X such that X belongs to R where X is lies between A and B but left hand side is what? Close. So therefore A is less than or equal to X and X is strictly less than B. Okay. So this is what? क्लोज ओपन इंटरवल. म्हणजे लेफ्ट हँड साइड काय? क्लोज आहे, राईट हँड साइड ओपन आहे. म्हणजे ऑल द व्हॅल्यूज इन बिटवीन ए अँड बी इन्क्लुडिंग ए अँड एक्सक्लुडिंग बी. ओके. फॉर एक्झाम्पल, सपोज नाउ आय एम टेकिंग -2 to +1. ओके. म्हणजे काय? एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर वेर एक्स इज इन बिटवीन -2 to 1 इन्क्लुडिंग लेफ्ट हँड साइड असल्यामुळे इथे काय येईल? लेस दॅन ऑर इक्वल टू -2 आणि एक्सक्लुडिंग, सॉरी दिस इज ओपन, एक्सक्लुडिंग काय येईल? राईट हँड साइड मीन्स इट इज स्ट्रिक्टली लेस दॅन 1. So this is nothing but suppose this is your -2, this is your 1. Okay, -2 -1 0 and 1. So all the points in between -2 to 1 including -2 and excluding 1 म्हणजे 1 ला सोडून जे आतले सगळे पॉइंट्स आहेत ते सगळे पॉइंट्स येतील which is greater than -2. Okay, so it contains what? You can say that काय येईल इथं? -2 आणि -1 मध्ये काय येईल? -1.5 हा सुद्धा ह्या इंटरवल मध्ये येईल. ओके. ह्या दोघांच्या मध्ये काय येईल? -0.5. ओके. नेक्स्ट यू कॅन से दॅट 0.5 0.75. ओके. 0.999 हे सगळे पॉइंट कशामध्ये येतील? इट बिलॉंग्स टू इंटरवल -2 to 1. ओके.
So this is what semi open intervals. Okay. So त्यानंतर आपण बघणार आहोत next the definition of relation, and after relation we will discuss on functions. Okay. So the next point is relation. So first we will see the definition of relation. Definition आपण बघूया, त्यानंतर explanation. So a relation from set A to set B. A relation from set A to set B is the rule under which an element of A is related to an element of B. Okay. So simply relation ची definition काय? Yes, a relation from set A to set B is the rule under which an element of A is related to element of B. Okay. So for example, suppose set A is what? काही घेऊ शकता तुम्ही A, B, C, D, E. Okay. And B is one set. It contains suppose a number 1, 2, 3, 4, 5. Okay. So हेच मी वेगळ्या फॉर्म मध्ये घेतोय. सेट ए हा काय आहे? येस, इट इज A, B, C, D, E. Okay. So this is our set A, and set B is what? It is 1, 2, 3, 4, 5. Okay. So एक रिलेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग A is related to 1, B is related to 4, okay, 3 is related to C, and 3 is related to again E. So हे जे रिलेशन आहे ते रिलेशन काय, ह्याला काय म्हणतो आपण? रिलेशन. वाय? बिकॉज इट इज व्हॉट? a rule from set A to set B where A is related to 1, B is related to 4, C is related to 3, and again E is related to 3. Okay, so this is what relation. म्हणजेच थोडक्यात काय? Yes, I can write this relation as relation from A to B. It is given by, yes, A is related to 1. Next, B is related to what? 4. Yes. Next, C is related to 3, and again E is related to 3. So this is what a relation from set A to set B. Okay. So हा जो लेफ्ट हँड साइड आहे त्याला काय म्हणतो आपण? डोमेन ऑफ रिलेशन. हा राईट हँड साइड काय आहे? कोडोमेन of relation. Okay. So yes, so this is a domain and this is codomain, and relation is nothing but simply what? Here domain of some element is connected to what? Some element from codomain. आणखी एक डेफिनेशन आहे रिलेशनची, ती काय आहे? रिलेशन इट इज नथिंग बट व्हॉट? येस, relation are, it is subset of cross product A cross B. So cross product means what? Set of all order pairs of elements of A and B. So ह्याचा जर का कोणताही सबसेट घेतला तर ते सबसेट तुम्ही काय म्हणू शकता? इट इज व्हॉट? रिलेशन. ओके. सो रिलेशनची आणखी एक डेफिनेशन काय? इट इज सबसेट ऑफ A cross B. So this cross product is nothing but what? It is order pair of AB where A belongs to your domain and B belongs to
युअर कोडोमेन. म्हणजे हे जे सगळे क्रॉस प्रोडक्ट, आता फॉर एक्झाम्पल ह्याचा क्रॉस प्रोडक्ट काय येईल बघा. येस, आय विल एक्सप्लेन द क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस बी. सो इन दिस केस आय एम टेकिंग क्रॉस प्रोडक्ट. फर्स्ट एलिमेंट काय, ए, राहिलेले एलिमेंट काय आहेत 1 2 3 4 5 मीन्स A1 कॉमा A2 कॉमा A3 कॉमा A4 कॉमा A5. Next, second element is B. Again, all the elements 1 to 5. So it is what, B1, B2, B3, B4, and B5. Okay, and so on. Last element काय येईल. ओके, हे राहिलेले एलिमेंट मी स्किप करतोय. शेवटचा एलिमेंट काय, E. सो अगेन फर्स्ट एलिमेंट इज 1, E2, E3, and E4, and last element is E5. So this all order pairs, possible order pairs, yes, it is nothing but your what, क्रॉस प्रोडक्ट ए क्रॉस बी. ह्याचा जर का कोणताही सबसेट घेतला, म्हणजे ह्याच्यामधले जे एलिमेंट आहेत ते काही एलिमेंट्स जर का घेतले तुम्ही, तर ते काय म्हणू शकता, इट इज रिलेशन फ्रॉम ए टू बी. सो फॉर एक्झाम्पल आता जे आपण रिलेशन डिफाईन केलंय, येस, you can say A1, this one element is here, B4, B4 कुठे आहे, इथे B4 आहे, so this is B4. Again it contains here some C3, and last one is what, E3. So it is nothing but what, this our relation, yes, it is subset of A cross B. So हे आहे डेफिनेशन ऑफ व्हॉट, रिलेशन. म्हणजे काही एलिमेंट जे ए चे ते काही एलिमेंट बी सी काय असतील, कनेक्टेड. ओके, सो हियर there is no restriction. A is connected with B1, B is connected with 4, C is connected with 3, E is connected with 3. So इथे रिलेशन काही नाही आहे, एकदम फ्री कनेक्शन आहे. येस, so this is what, relation. Next we will move the important definition. It is what, function. ओके, सो फंक्शन हा थोडा इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, ह्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन आहे. सो फंक्शन मीन्स व्हॉट, फर्स्ट आय विल टेल यू डेफिनेशन. ओके, सो सपोज इफ A and B are two non-empty sets, such that every element of A is related to one and only one element of the set B. Okay, then such a relation is called function from set A to set B. ओके, सो एवढी मोठी डेफिनेशन आहे. काय बघा, डेफिनेशन मध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, ए आणि बी हे काय पाहिजे, दोन नॉन एम्प्टी सेट, सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज रिलेटेड टू, म्हणजे प्रत्येक एलिमेंट ऑफ ए हा रिलेटेड असायला पाहिजे टू वन अँड ओनली वन एलिमेंट ऑफ सेट बी. ह्याचा अर्थ काय मी सांगेन तुम्हाला. देन सच अ रिलेशन इज कॉल्ड function from set A to set B. It is simply denoted by, yes, this is F from A to B. Okay, so हे जे डेफिनेशन आहे पूर्ण आपण दोन शॉर्ट डेफिनेशन मध्ये लक्षात ठेवूया. एक काय, yes, so this is your domain. Okay, this is your codomain. So now I am taking here element 1 2 3 4. ओके, इथं काय घेतोय मी 1 4 9
अँड 25. सो हे अगोदर मी रिलेशन डिफाईन करतो. येस, 1 इज कनेक्टेड टू 1, 2 इज कनेक्टेड टू 4, 3 इज कनेक्टेड टू 9. ओके, इथे एक एलिमेंट ॲड करतो. 4 इज कनेक्टेड टू 16. सो पहिलं जे कंडिशन आहे काय लक्षात ठेवायचं, such that every element of A is related to one, every element of A is related. So what this means, जे डोमेन मधले एलिमेंट आहेत तुमचे सगळे एलिमेंट, ते सगळे एलिमेंट अगोदर काय असायला पाहिजे, सगळ्या एलिमेंटला इमेज असायला पाहिजे. ओके, म्हणजेच थोडक्यात सगळे एलिमेंट काय असायला पाहिजे, इट शुड कनेक्टेड विथ सम एलिमेंट ऑफ डोमेन कोडोमेन बी. सो करेक्ट आहे का बघा, इथं सॅटिस्फाय होते कंडिशन. येस, 1 हॅज इमेज, 2 हॅज इमेज, 3 हॅज इमेज, 4 हॅज इमेज. ओके, सो व्हॉट दिस मीन्स, दिस मीन्स every element of domain is yes related. Next condition काय, to one and only one element of the set B. म्हणजे थोडक्यात फंक्शन इज नथिंग बट व्हॉट, इट इज मशीन. ओके, सो इट इज मशीन विच गिव्स आउटपुट फॉर युनिक आउटपुट फॉर एव्हरी इनपुट. ओके, सो फंक्शन म्हणजे थोडक्यात काय, मशीन आहे. ओके, सो दिस मशीन, व्हॉट इज द कंडिशन फॉर मशीन, पहिली कंडिशन काय, प्रत्येक इनपुटसाठी काय असायला पाहिजे, आउटपुट. ओके, सो आहे का आउटपुट बघा, येस, 1 हॅज आउटपुट, 2 हॅज आउटपुट, 3 हॅज आउटपुट, 4 हॅज आउटपुट. व्हॉट इज द सेकंड कंडिशन, 1 अँड ओनली 1 एलिमेंट ऑफ सेट बी. म्हणजे जो तुमचा आउटपुट येणार आहे तो आउटपुट किती असायला पाहिजे, एकच असायला पाहिजे. म्हणजे इमेज ऑफ 1 इज 1, इमेज ऑफ 2 इज 4, इमेज ऑफ 3 इज व्हॉट 9, इमेज ऑफ 4 इज 16. म्हणजे प्रत्येक इनपुटला तुमचे आउटपुट किती येत आहेत, एकच येतोय. याचा अर्थ असं नाही की 2 एलिमेंटचे आउटपुट सेम असू नयेत असं म्हणलेलं नाही. ओके, त्यांनी काय म्हणलंय, प्रत्येक इनपुटला एकच आउटपुट असायला पाहिजे. ओके, सो फॉर एक्झाम्पल 1चं इमेज जे आहे ते फक्त एकच यायला पाहिजे. म्हणजे इथं काय 1 आहे, 2चं इमेज काय 4, 2चे 2 इमेजेस आहेत का, नाही. दिस इज देअर फॉर दिस रिलेशन इज सेड टू बी फंक्शन. ओके, लक्षात येते का बघा, सिम्पली फंक्शन कसं लक्षात ठेवायचं, इट इज अ मशीन, इट गिव्स output for every input. This is first condition, and second condition, output should be unique. Okay, so मी आणखी एक एक्झाम्पल घेईन, तुमच्या लक्षात येईल. येस, विल मूव टू सेकंड एक्झाम्पल. So now consider the next relation R from A to B. डोमेन मध्ये काय काय एलिमेंट आहे, कोण सांगेल मला. येस, डोमेन कंटेन्स व्हॉट 1 2 3 4 5. म्हणजे डोमेन मध्ये किती एलिमेंट आहेत, 5. कोडोमेन मध्ये किती आहेत, 2 4 6 8. म्हणजे इकडे जेवढे एलिमेंट दिसत आहेत तेवढे कोडोमेन मध्ये, लेफ्ट हँड साइड मध्ये जेवढे एलिमेंट दिसत आहेत ते डोमेन मध्ये. ओके, सो व्हॉट इज द कंडिशन फर्स्ट फॉर फंक्शन, काय सांगितलं होतं, प्रत्येक एलिमेंट साठी काय पाहिजे, आउटपुट. ओके, सो 1 साठी आउटपुट आहे का, आहे. 2 साठी आहे का, आहे. 3 साठी आउटपुट आहे, 4 साठी आहे. 5 साठी आउटपुट आहे का, नाही. सो देअरफॉर दिस इज नॉट अ फंक्शन. वाय, बिकॉज इन दिस रिलेशन देर इज नो आउटपुट फॉर 5. सो देअरफॉर दिस इज नॉट अ function. Okay, so next example I will take R from A to B. Okay, so you can take any element A B C D. Okay, so image of A is 1, image of B is 2, and again it is 3. Next image of C is 4, and image of D is 5. Okay, so येस, हे बघा इथं पिक्चर क्लिअर होतं का, इमेज ऑफ डी इज व्हॉट, इट इज 5. येस, सो चेक व्हॉट इज द कंडिशन फर्स्ट,
प्रत्येक इनपुटला आउटपुट येतोय, यस आहे. ए ला आउटपुट आहे, बी ला आउटपुट आहे, सी ला आउटपुट आहे, डी ला आउटपुट आहे. Second condition is what? Output should be unique. So what is the output of A? Output of A is 1. It is unique. What is the output of B? Output of B is what? 2 and 3. It is not unique. Okay. म्हणजे इनपुट जर का तुम्ही बी दिला तर आउटपुट काय येतंय? 2 पण येतोय, 3 पण येतोय. कंडिशन काय आहे आपली फंक्शनची? Output should be unique. It should connected with one and only one element of B, but it is connected with what? Two element of B. So therefore, this is not a function. Okay. लक्षात येते सगळ्यांच्या? Yes? Yes. Next example. Okay. So now I am taking -1 goes to 1, +1 goes to 1, 2 goes to 4, and 3 goes to 9. So this is my domain and this is codomain. Okay. तर इथं बघा आता, येस, डोमेन मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत? येस, डोमेन कंटेन्स -1, 1, 2, 3. व्हॉट इज कोडोमेन? 1, 4, 9. ओके. सो फर्स्ट कंडिशन, एव्हरी इनपुट देर शुड बी आउटपुट. आहे का? 1 ला -1 ला आउटपुट आहे, 1 ला आउटपुट आहे, 2 ला आउटपुट आहे, 3 ला आउटपुट आहे. नेक्स्ट कंडिशन व्हॉट? आउटपुट शुड बी युनिक. म्हणजे -1 चा आउटपुट काय? 1 आहे. युनिक आहे का? येस, इट इज युनिक. वाय? बिकॉज -1 चे 2 आउटपुट आहेत का? नाही. -1 चं एकच आउटपुट आहे. त्यांनी असं म्हणलंय का की 2 इनपुटचा जो आउटपुट आहे तो आउटपुट एक असू नये असं म्हणलंय का? नाही. ते काय म्हणताय? तुमच्या दिलेल्या इनपुटला जो आउटपुट आहे तो आउटपुट फक्त काय पाहिजे? 1. पण दोघांचं आउटपुट सेम असू नये अशी कंडिशन नाही. So therefore, -1 has image 1, 1 has again image 1, 2 has image 4, 3 has image 9. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय? There is in output for every input, and second condition, output is what? Unique. Okay. Unique म्हणजे काय थोडक्यात? -1 चे जे आउटपुट आहेत ते 2 असता कामा नये. सो दोघांचं आउटपुट सेम असेल तर चालेल, पण एकाचे 2 आउटपुट असू नयेत. सो दिस इज व्हॉट? अ फंक्शन. येस. सो अशा प्रकारे आपण फंक्शन म्हणजे काय बघितलंय. सो दिस इज व्हॉट माय डोमेन अँड दिस इज व्हॉट माय कोडोमेन. येस. सो आणखी एक डेफिनेशन आहे, value of a function at point. Okay, so that we will discuss in next lecture. Thank you.